बघा बागेची मशागत चाललेली आहे आता. पावसाच्या अगोदर एक मशागत आणि पावसाच्या नंतर एक मशागत. मध्ये जे काही गवत आहे दोन साईडला तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर काढून घ्यायचं. मित्र हो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, आता मी आलेलो आहे आमच्या स्वप्नातल्या बागेमध्ये. परंतु आपली जी काही मंदिर संस्कृती ही जी काही सिरियल चालू आहे त्याच्यातला हा शेवटचा भाग आपण आता पाहायला जातोय. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आपण ते कोकडी नदी आमची जी आहे तेजेवाडी गावची, त्या कोकडी नदीचं छानपैकी दर्शन घेणार आहोत. पण त्यापूर्वी हे बघा, आता बागेची जी काही पावसाळ्यापूर्वीची जी साफसफाई आहे ते मध्ये ट्रॅक्टर घालून आम्ही साफ करतोय, हे तुम्ही पाहिलंच आहे. एकदा पाऊस सुरू व्हायच्या अगोदर साफसफाई करायची आणि एकदा पाऊस संपल्यानंतर. चला तर आता ही साफसफाई झाली की आपण निघूया आमच्या कुकडी नदीकडे, मंदिर संस्कृती या एपिसोडमध्ये. चला. येऊ का रे? येऊ का तिकडे? बुडला तर मी काढशील ना? काय करतो तू? मासे काय तो वर ठेवतो का मी? त्याचं शूटिंग करतो इथे ना. थांब. हा बघा, हा एक मुलगा जो आहे तो छोटा मुलगा आहे आणि शाळेला सुट्टी असल्यामुळे तो नदीवर मासे पकडायला आलाय. वर पकड भाऊ, मासे वर पकड. हे बघा, हे छोटे छोटे मासे ते पकडून काय करणार आहे त्याचे? आता कालवण करणार, म्हणजे घरी नेणार ना. हां, मग हे घरी नेणार आणि त्याची भाजी करणार. हा जो मुलगा दाखवला याच पद्धतीने आम्हीही या नदीमध्ये अगदी मासे पकडायचो लहानपणी, आंघोळ करायचो. तर ही आमची कुकडी नदी बघा. आणि याच्यावर आंघोळ करायला लहानपणी किंवा हे असे मासे पकडायला जी काही मजा यायची ती मजा तुमच्या कुठल्याही वॉटरफॉलमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये मिळत नसायची. एवढी मजा इथे मिळायची आणि अतिशय शांतता इथे आहे. हा पलीकडे जो दिसतोय माझ्या पाठीमागे तो तेजेवाडी शिरोलीला जोडणारा एक पूल आहे. जे पूर्वी तर हा पूल पण नव्हता. हे नदीतून आम्हाला पाण्यातून यावं लागायचं. आत्ता पूल अलीकडे झाला, म्हणजे या 20-25 वर्षामध्ये झालेला आहे. पण पूर्वी आम्ही नदीतूनच ह्या पूर्वेच्या बाजूला तिकडे असं आम्हाला जायला यायला रस्ता असायचा किंवा जास्त पाणी असेल तर होडीने आम्ही त्या रस्त्याने जायचो. तर ही आमची कुकडी नदी. पलीकडे अजून एक जण मासे पकडतायत, दोघे जण आहेत, एक इकडे एक तिकडे. हा इकडे पण एक आहे. पूर्वी इथे लोक या ज्या खडकावर बायका धुणं धुवायला यायच्या, पाणी भरायला यायच्या. पण आता नदी तेवढी शुद्ध राहिलेली नाही आहे. नदीचं डॅमचं हे जे बॅकवॉटर आलेलं आहे त्या बॅकवॉटरमध्ये पाणी एकदम खराब झालेलं आहे. पण पूर्वीची जी नदी होती, वाहती नदी, त्या वाहत्या नदीमध्ये पाणी एकदम शुद्ध असायचं. तू किती मासे पकडणार आहे रे? अजून किती पकडणार मासे? हां, जाळं कुठे? अच्छा, तिकडं त्यांनी जाळं टाकले. ते वडील आहेत का तुझे? तूच टाकले का? हां, त्याने जाळं टाकलेलं आहे. त्या जाळ्यामध्ये जे मासे येतील ते तो पकडणार आहे आणि नेणार आहे. तर चला आता आपण अजून काही असेल तर बघूया. झाडांनी नटलेली
सौंदर्याने नटलेली आमची ही कुकडी नदी आणि आमचं हे महादेवाचं मंदिर तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की खाली जो नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. आणि नक्कीच या अजून काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे. पाहायला या. तुमचं इकडची ट्रिप ही फेल जाणार नाही याची नक्कीच खात्री आहे. खूप छान छान झाडं आहेत आणि खूप सौंदर्याने नटलेला आमचा भाग आहे. आता आपण या घाटाच्या वर आलेलो आहे. आभारी आहोत असं इथे लिहिलेलं आहे. आणि या बाजूला जे दिसत आहे ते आमचं गाव आहे. पण त्या गावामध्ये चक्कर आपण नंतर मारूया. सध्या महादेवाचं जे मंदिर आहे तेच पुरेसं आहे. किती छान आहे बघा. हे बघा, हे आमचे मित्र मुंबईवरून आलेत. सर, तुमची ओळख करून द्या. माझं नाव संकेत बांधुडेकर. मी मुंबईचा आहे. मी थोराट फॅमिली फ्रेंड आहे. आता 2-3 दिवस आम्ही इकडे मुक्कामी आलेले आहेत आमचा हा सगळा भाग पाहण्यासाठी. आणि विशेष म्हणजे सर, तुम्हाला हा भाग कसा वाटला? एकदम छान, पीसफुल आणि चांगला. रात्रीचा एकदम गारवा मस्त असतो. हिरवळ आहे एकदम समरमध्ये पण. आणि मजा आली आहे 2-3 दिवस. मजा आली. मुळात ते कोकणातले आहेत. त्यांचं कोकण हे मूळ गाव आहे आणि कोकणासारखंच फिलिंग त्यांना इथे वाटते. आणि छान वाटलं त्यांना इथे येऊन. 2 दिवस झाले ते आलेत आमच्याकडे, पण छान वाटलं. आपण या बाजूने जरा नदीचा एक लुक बघू आणि आजचा हा व्हिडिओ इथे थांबूया. म्हणजे कदाचित त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कोकणामध्ये पण जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य तुमच्याकडे मिळू शकतं आहे. हे बघा, हे एक हा नदीचाच भाग आहे. याला पूर्वी आम्ही लहानपणी खराळ म्हणायचो. खराळ. ते खराळ का म्हटलं जातं आय डोंट नो. बट इथे ह्या सगळ्या नदीच्या भागामध्ये हा एवढाच जो पीस आहे तो पीस दगडाचा आहे. कदाचित त्यामुळे त्याला ते खराळ म्हटलं जात असायचं. तर असं हे नदीचं आमचं पात्र. तर आपण आता मित्र हा व्हिडिओ इथेच थांबूया.